संग्रामपूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव। झाडे पिवळी पडून पानांसह शेंगा गळून पडत असल्याने शेतकरी चिंतेत। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत। गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीन पिकावर अचानक अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने उभी पिके पिवळी पडून सुकत आहेत। पाने गळून सोयाबीनच्या शेंगा वाळून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे भरभक्कम उत्पादनाची अपेक्षा बाळगलेल्या शेतकऱ्यांवर निराशेचे सावट दाटले आहे। तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे। पीक सुरुवातीला चांगले जोमाने वाढले। सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत, मात्र याच टप्प्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीक सुकत आहे। यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे। आम्ही वकारा गावातील शेतकरी या गेल्या 15 दिवसापासून या अज्ञात रोगाने त्रस्त झालेला आहे। हे पीक आता 60 दिवसाचे झालेले असून याला काढायला अजून 1 ते 1.5 महिना टाइम आहे। हे पीक अगोदरच वाढलेलं आहे, म्हणजे याला एक शेंगच नाही। तुम्ही बघू शकता, हा पहा शेंगच नाही आले, हे पहा याला शेंगच नाही। तर आमची अशी मागणी आहे की कृषी अधिकाऱ्यांनी आणि विमा कंपनीने या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं। आज हे 4-5 गुंठ्यात दिसते आणि उद्या आले वावरात की एकदम 10 गुंठ्यात दिसते। याचं प्रमाण दिवसांदिवस वाढून राहिलं आणि यामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत। याच्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी व विमा कंपनीने सुद्धा लक्ष द्यावं व सरकारने या विमा कंपनीने याच्याकडे रीतसर